मित्रो, सादरीकरणाची कला, प्रेझेंटेशन स्किल समजून घेणं अतिशय गरजेचं असते. अभ्यास जेव्हा आपल्याला लोकांसमोर ठेवायचा असतो, श्रोत्यांसमोर ठेवायचा असतो, विद्यार्थ्यांसमोर ठेवायचा असतो, आपल्या कलिगसमोर ठेवायचा असतो, तेव्हा केवळ अभ्यासच करून चालत नाही. जे काही विषय सांगायचे त्याचा अभ्यासच करून चालणार नाही, तर त्यासाठीची एक पूर्वतयारी म्हणून सादरीकरणाची कला आपण समजून घेणं अतिशय गरजेचं असते. आणि नवीन जर आपण प्रेझेंटेशन करत असो, सादरीकरण करत असो, तर त्यांच्यासाठी तर हा विषय अतिशय आवश्यक आहे. तर आपण सादरीकरण कशाला म्हणतात, तर एखादा विषय आहे. आता सादरीकरणामध्ये काय असतं, एक असतो मॅसेंजर, एक असतो मेसेज आणि एक असतो रिसिव्हर. म्हणजे मॅसेजर काय करतो, मेसेज देतो, एखादा विषय समजून सांगणं त्याचं काम असतं. मग तो विषय म्हणजे मेसेज आणि समजून घेणारा. म्हणून आपल्याला पूर्वतयारीमध्ये, आजच्या भागामध्ये आपण पूर्वतयारीबद्दल काही मुद्दे बघू. तर आपण कोणासमोर सांगायला लागलेलो आहोत हे पहिल्यांदा समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि काय सांगणार आहोत हे समजून घेणं गरजेचं आहे. किती सांगणार आहोत हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि किती वेळ सांगायचं आहे हे पण समजून घेणं गरजेचं आहे. वेळ खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला खूप सांगायचं आहे, पण त्या वेळेत सांगायचं आहे ना, अचूक गतीनं आणि विशिष्ट वेळेत ते पूर्ण झालं पाहिजे. तुम्हाला जे काही म्हणायचं आहे तेवढं. एकाच वेळी सगळं म्हणता येत नसते, म्हणून आपण अवांतर विषय तिथे घ्यायचा नाही. तर एखादा विशिष्ट विषय किंवा माहिती जेव्हा आपण श्रोत्यांसमोर प्रभावीपणे, आकर्षक आणि आकलन सुलभ करून सांगणं, ह्याला सादरीकरण म्हणतात. कारण आपण सांगायला पुढच्याला कळच नाही असं होऊ नये ना. केवळ आपण बोलणं एवढंच अपेक्षित नसते सादरीकरणामध्ये. आपण ज्यांना सांगायला लागलेलो आहोत त्यांना कळणं, समजणं, त्यांना आकलन होणं ही अतिशय गरजेची गोष्ट असते. म्हणून त्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं ते समजून सांगणं अतिशय गरजेचं असतं. आता सांगत असताना पहिल्यांदा मानसिक तयारी खूप महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याचदा जणांची मानसिक तयारी, प्रत्यक्ष पुस्तक वाचलंय, पाठ झालंय, तो विषय समजलाय, सगळं आहे, पण त्याच्या मनाचीच तयारी नसते. मनामध्ये भय आहे, मनामध्ये द्विधावस्था आहे. हे भय का असते, तर इम्प्रेशन डाऊन होईल, चुकलं तर कसं, हसतील, हे सगळे जे गोष्टी आहेत त्या आपण बाजूला केलं पाहिजे. लक्षात ठेवा, क्रिया करणं आपल्या हातात आहे. आपण ती अधिक प्रभावी करायची, प्रतिक्रिया ही आपल्या हातात नसते. ही गोष्ट आपण पक्कीपणे लक्षात ठेवा. ठीक आहे, हसू दे ना, काही जण हसतील, काही जण झोपतील, काही जण जांभळ्या देतील, काही जण मुद्दाम ऐकणार नाहीत, काही जण मुद्दाम डिस्टर्ब करण्याचाही प्रयत्न करतील आणि काही जण ऐकतील. हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे आणि याचा आपण नकारात्मक विचार नाही करायचा. जे काय आहे याही सिच्युएशनमध्ये मी माझं म्हणणं अतिशय प्रभावीपणे मांडणार आहे, मी मांडू शकतो, मी अगोदरही मांडलेला आहे, असाही विचार आपण त्यावेळी केला पाहिजे. आपण जेव्हा मानसिक तयारीमध्ये प्रतिमा खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही तुमची स्वतःचे एक फोटो काढून घ्या. तुम्ही प्रेझेंटेशन करत असताना हे मनानं हा दोन पद्धतीनं फोटो काढता येतो, की मनाने काढलेला फोटो आणि कॅमेऱ्याने काढलेला फोटो. कॅमेऱ्याने काढलेला फोटो तो प्रत्यक्ष तयारीमध्ये आहे. मनानं काढलेला फोटो म्हणजे तुम्ही असं मनानं कल्पना करा की तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं प्रेझेंटेशन आहे त्या ठिकाणी तुम्ही कॉन्फिडन्सनं, आत्मविश्वासानं तिथं चाललेला आहात.
तुम्ही तुमची संपूर्ण तयारी आहे, तुमच्याकडे संपूर्ण साहित्य जे काही आहे, तुम्ही नकाशे असतील, तक्ते असतील, बोर्ड असेल, ती सगळी तयारी आहे अशी कल्पना करा. आणि श्रोते तुमचं मनानं ऐकायला तयार आहेत आणि तुम्ही सांगायलाही तयार आहात. तुम्ही सांगायला सुरुवात करत आहात. मित्रो, आपल्यासमोर जो विषय मी सांगणार आहे तो अतिशय महत्वाचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करणार आहात. श्रोत्यांना तुम्ही सगळं ऐकून घेणार आहातच. आम्हाला तर सहकार्य तुमचं आहेच. अशा पद्धतीनं बोलायचं. पहिल्यांदाच मी तुमच्या सगळ्याचे आभार मानून ठेवतो की तुम्ही सगळं ऐकून घेणार आहात. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काही बोलायला लागलेला आहात. आणि ही प्रतिमा मनाने, आणि सगळेजण तुम्हाला प्रतिसाद छान देत आहेत, सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. तुमचं छान पद्धतीने प्रेझेंटेशन झाले, लोक टाळ्या वाजवत आहेत आणि खुश झालेला आहात तुम्ही. अशा पद्धतीनं मनाला च्या समोर अशी प्रतिमा तयार करा. त्याचबरोबर आत्मसंवाद, सेल्फ टॉक खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही स्वतःला सांगा, मी माझं प्रेझेंटेशन अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं करणार आहे. माझा अभ्यास झालेला आहे आणि मी जे काही मला सांगायचे आहे ते वेळेमध्ये प्रभावी, आकर्षक आणि आकलन सुलभ पद्धतीनं मांडू शकतो, असं तुम्ही तुमच्या अंतर्मनापर्यंत ही मेसेज द्या. कारण मनाची तयारी, कोणतं युद्ध हे आधी मनात जिंकलं जातं. तशा पद्धतीनं की तुम्हाला जे काही म्हणायचं आहे त्यासाठी मनाची तयारी पाहिजे. आणि मनाची तयारी करण्यासाठी सेल्फ टॉक, आत्मसंवाद खूप महत्वाची गोष्ट. त्यामुळे तुम्ही यस, आय कॅन डू इट, आय एम अ विनर, ही भावना आणि भूमिका विजयाच्या काय लक्षात ठेवलं पाहिजे. विजेत्याच्या भूमिकेत जगलो तरच आपण विजयी होतो. भिकाऱ्याच्या भूमिकेत जगल्याने विजयी होत नाही. भिकाऱ्याच्या भूमिकेत जगून कोणी राजा बनत नाही. राजा बनायचं असेल तर राजाच्याच भूमिकेत तुम्हाला जगावं लागेल. भूमिका खूप महत्वाची आहे. मनोभूमिका आणि वैचारिक भूमिका हा वेगळा भाग आहे. मनोभूमिका मनाची झालेली तुमच्या तयारी यामध्ये अभिप्रेत आहे. तुम्ही या अगोदर कधी काही प्रेझेंटेशन केलेलं होतं, ते सकारात्मक अनुभव तुमच्या नजरेसमोर आणा. केला असेल तर तुमचा अभ्यास तुमच्या डोळ्यासमोर आणा. इथून अशी सुरुवात असणार आहे, असा हे मुद्दा सांगणार आहे, त्यानंतर हा मुद्दा सांगणार आहे, त्यानंतर हा मुद्दा सांगणार आहे, त्यानंतर असा मुद्दा सांगणार आहे. आणि त्या संदर्भाने, या संदर्भाने काही प्रश्न विचारले तर हे माझे उत्तर असतील, अशी तुम्ही मनाला सांगा. आणि एखादा प्रश्न आणि कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पण तुम्ही मनाची तयारी करा. आणि त्या प्रश्नाचे उत्तर, हा प्रश्न विचारला तर याचे उत्तर, हा प्रश्न विचारला तर हे उत्तर असेल असं सांगा. आणि काही प्रश्न समजा नाही आले, ऐकून घ्या. फक्त ऐकून घ्यायचं. आणि जे प्रश्न विचारायला जर सेशन असेल 5 मिनिटाचं असते जवळपास, काही जण तिथल्या सिच्युएशननुसार असतं, त्यावेळेस काय करायचं, ठीक आहे विचारा. ज्याचं प्रश्नाचं अवघड उत्तर आलं असेल ना, ठीक आहे, दुसरे प्रश्न, सगळ्या प्रश्नाची उत्तरं देणारच आहे, मग ते नोंद करून घ्या तुम्ही तुमच्या ह्याच्यात. आणि जे प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आधी येतात त्यांची आधी उत्तरं देऊन टाका. आणि शेवटी काही प्रश्नांची उत्तरं वेळेअभावी मी देऊ शकलो नाही, सॉरी म्हणा. आणि तुम्हाला जर समजा त्या प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित होतं आणि वेळही होता, त्यावेळेस सॉरी म्हणा, काही प्रॉब्लेम नसतं. सगळ्याला सगळं येत नसतं, काही फरक पडत नाही. त्याला सांगायचं की या प्रश्नाचं उत्तर मी नक्की पुढच्या माझ्या प्रेझेंटेशनमध्ये देईल म्हणायचं. प्रेझेंटेशनची मालिका असेल परत एखादी वेळेस, नसेल तर सॉरी म्हणायचं, थांबायचं. विषय खोटे नाटे उत्तरं द्यायचे नाहीत. किंवा प्रेझेंटेशनमध्ये बाजूला जर पुस्तक असेल, ठेवलेलं असेल असं,
बघायचं नाही. पण तर एखाद्या वेळेस तिथं बघून सुद्धा तुम्ही सांगू शकता, काय अडचण नाही. थांबा म्हणायचं, या प्रश्नाचं उत्तर मी बघून सांगतो, काय फरक पडत नसते. दुसरी गोष्ट यातून काय होतं, जे काही तुम्ही आत्मसंवाद करता, स्वतःला सकारात्मक सूचना देता, सेल्फ प्रतिमा पाहता तुमची चांगली सादरीकरण करतानाची, तर त्यातून आत्मविश्वास वाढत जातो. आणि आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. अर्ध यश आत्मविश्वासावर असतं. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास बिल्ड करणं, कॉन्फिडन्स बिल्ड करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात. आणि एकदा आत्मविश्वास आला की म्हणजे तुमच्याकडे अर्ध तुम्ही जेव्हा स्टेजवरच जाता आणि गेल्यानंतर तुम्ही ज्या आत्मविश्वासानं लोकांकडे बघता, कारण कसं आहे, जहाज हे पाण्यात असल्यानं बुडत नसते, जहाजामध्ये पाणी आल्यानं बुडते. तुम्ही लोकांकडे बघल्यानं काही होत नाही, ते लोकांचा बघण्याचा जो नकारात्मक परिणाम तुम्ही करून घेतात, त्यामुळे तुम्ही डळमळीत होता. डळमळीत व्हायचं नाही, तुम्ही स्वतःला सांगायचं, सख्या माईचं दूध पिलेला हा पट्ट्या आहे म्हणायचं. जे काही सांगणार आहे ते व्यवस्थित सांगणार, आत्मविश्वासानं सांगणार, असं सांगा स्वतःला. आणि मित्र, दुसऱ्या भागात मी आपल्याला प्रत्यक्ष तयारी काय करायची आहे, कशा कशाचा वापर करायचा आहे, हे सगळं मी सांगितलेलं मानसिक तयारीवर होतं, प्रत्यक्षात नाही. हे सगळं करा मनाच्या तयारीवर होतं. आता प्रत्यक्ष तुम्हाला तयारी करायची आहे, त्यात कोणते अडथळे येतात, काय अडचणी येतात, कसं बोलायचं, बोलण्याची तयारी कशी करायची, जे काही म्हणायचं आहे ते सगळं कसं रीतसर पद्धतीनं लिहून घ्यायचं म्हणजे सगळे नोट्सच काढायचे नाहीत, तर कशा पद्धतीने ते पॉईंट्स काढायचे, ह्या सगळ्या गोष्टी मी पुढच्या भागात सांगणार आहे. धन्यवाद.